अगं बाळ किती वेळा रडतंय, बाळाला दूध पुरत नसेल तर आपण वरचं दूध द्यायला चालू करूयात का? काहीतरी प्रॉब्लेम आहे बघ, तुझं दूध येत नसणार आहे, म्हणूनच बाळाचं वजन वाढत नाहीये, बाळ किती बारीक दिसतंय, असे अनेक प्रश्न तुम्ही अनेकांकडून ऐकले असतील. खरंच तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी झाला आहे का, असं तुम्हालाही वाटत आहे का? तर ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढवण्यासाठी काय करता येईल, या प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे. आणि एक उत्तर मला हे प्रश्न विचारणाऱ्या तुमच्या सगळ्या नातेवाईकांना किंवा तुमच्या पार्टनरलाही द्यायचं आहे. तर याचं उत्तर अगदी शेवटी दिलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा. या व्हिडिओमध्ये आपण ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढण्यासाठी काय करता येईल हे आपण बघणार आहे. त्याच्या 4 टिप्स मी तुम्हाला देणार आहे. सगळ्यात पहिली टिप म्हणजे बॅलन्स डाएट. जेव्हा आई बाळाला दूध देत असते तेव्हा तिच्या शरीरामध्ये ते दूध तयार होण्यासाठी अनेक न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते आणि हे न्यूट्रिएंट्स ते तिला तिच्या आहारातूनच मिळत असतात. अशा कालावधीमध्ये प्रत्येक आईची कॅलरी आणि प्रोटीनचा इंटेक हा जास्त असला पाहिजे, त्याची गरजही वाढलेली असते. त्यामुळे आईने एक बॅलन्स चौरस आहार घ्यायला हवा. या पदार्थांमध्ये कोणते नक्की पदार्थ समावेश करायला हवेत जेणेकरून ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढेल याचा एक पूर्ण व्हिडिओ आम्ही केला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. दुसरी गोष्ट म्हणजे हायड्रेशन, म्हणजे पाणी. तुम्हाला जितकं जास्त पाणी पिता येईल तितकं पाणी तुम्ही पिलं पाहिजे, कारण ब्रेस्ट मिल्कमध्ये 88 ते 90% हे वॉटर असतं, म्हणजे पाणी असतं. आणि ब्रेस्ट मिल्क तयार होण्यासाठी आईच्या शरीरामध्ये पाणी योग्य प्रमाणात असणं खूप जास्त आवश्यक असतं. त्यामुळे जितकं जास्त पाणी पिता येईल तितकं जास्त पाणी प्या. माझ्या ब्रेस्ट फीडिंगच्या जर्नीमध्ये मी एक मोठा ग्लास आणि एक मोठा तांब्या माझ्या टेबलच्या शेजारीच ठेवायचे, जेणेकरून मला सारखं जाऊन पाणी घेऊन पाणी प्यावं लागणार नाही. ते एकदम हँडी होऊन जातं आणि आपलं पाणीही भरपूर पिलं जातं. त्यामुळे तुम्ही एक रेकॉर्डही ठेवू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही दिवसभरामध्ये नक्की किती पाणी पिलं, योग्य प्रमाणात पाणी पिलं की नाही हे आपण बघू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा डिमांड आणि सप्लाय या धोरणावरती चालतो. म्हणजे जेवढी जास्त डिमांड असेल तेवढा जास्त सप्लाय असणार. हा डिमांड कसा वाढवायचा, तर आपल्याला जेवढं जास्त बेबीला फीड करता येईल तेवढं आपण जास्त बेबीला फीड करायचं. समजा बेबी फीड करत नसेल तरी आपण ब्रेस्ट मिल्क पंपिंगही करू शकतो आणि ते ब्रेस्ट मिल्क आपण स्टोअर करू शकतो. याच्यामुळे बॉडीला वाटतं की बाळाला दुधाची गरज जास्त आहे आणि त्यामुळे बॉडी सप्लाय देखील जास्त करते. आपल्या बॉडीमध्ये ब्रेस्ट मिल्क सिक्रीट करणारे आणि ते ब्रेस्ट मिल्क इजेक्ट करणारे हॉर्मोन्सही वाढतात. म्हणजे जास्तीत जास्त वेळा बेबीला फीड केल्यानंतर ब्रेस्ट मिल्क सप्लायही वाढतो. आता चौथी आणि महत्त्वाची गोष्ट जी आईसाठी सुद्धा आहे आणि आईच्या अवतीभोवती असणाऱ्या अनेक लोकांसाठी आहे, अगदी पार्टनरसाठी सुद्धा. ती गोष्ट म्हणजे स्ट्रेस फ्री राहणं. स्ट्रेस आणि ब्रेस्ट मिल्क सप्लायचा अगदी जवळचा संबंध आहे. जेव्हा स्त्रीचा किंवा आईचा स्ट्रेस लेवल वाढतो तेव्हा तिच्या शरीरातलं ऑक्सिटोसिन हे हॉर्मोन कमी होतं आणि ऑक्सिटोसिन या हॉर्मोनच्या मदतीनंच हे मिल्क इजेक्ट होत असतं आणि बाळाला मिळत असतं. परंतु हे हॉर्मोन कमी झाल्यामुळे ब्रेस्ट मिल्क बाळाला मिळत नाही आणि त्यामुळे डिमांड कमी झाल्यामुळे सप्लायही कमी होतो आणि ही व्हिशियस सायकल सुरू होते. म्हणजे ह्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे ते म्हणजे आईने स्ट्रेस फ्री राहणं. अगदी आपलं ब्रेस्ट मिल्क बाळाला पुरतंय की नाही हा स्ट्रेससुद्धा तुम्ही घ्यायला नको. आपलं दूध बाळाला पुरतंय हेच तुमच्या सतत मनात असलं पाहिजे. आणि जी गोष्ट मला इतरांना सांगायची आहे ती म्हणजे आई या मदरहूडच्या जर्नीमध्ये
फिजिकली, मेंटली आणि इमोशनली खूप साऱ्या गोष्टींमधून जात असते. तिच्यामध्ये अनेक हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि या हॉर्मोनल चेंजेसच्या वेळी जर आपण बाहेरून असं सारखं म्हणत राहिलो की तुझं दूध बाळाला पुरत नाही आहे, त्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे आईच्या मनामध्ये ते इमोशनली स्ट्रेस डेव्हलप व्हायला चालू होतो आणि तिचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय खरंच कमी होतो. तर अशा फेजमध्ये आपण आईला जास्तीत जास्त सपोर्ट केला पाहिजे. तिचं दूध बाळाला पुरतंय असंच आपण तिला सांगितलं पाहिजे, जेणेकरून आई पॉझिटिव्ह राहील आणि आईचं इमोशनल हॉर्मोनल बॅलन्स प्रॉपरली राहून तिचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढेल. म्हणजेच ब्रेस्ट मिल्क जर्नी ही ज्या पद्धतीने फिजिकली आहे त्याचप्रमाणे इमोशनलीही जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण सगळे आईला वेगवेगळ्या पद्धतीने रेस्ट देऊन किंवा वेगवेगळे पदार्थ खायला घालून आपण तिची फिजिकल काळजी तर घेतच असतो, पण त्याचबरोबर तिच्या इमोशन्सची काळजी घेणंसुद्धा आपलं काम आहे. आणि आईने सुद्धा बाकी कोणतीही गोष्ट आजूबाजूला चाललेली असू दे, पण तिचा स्ट्रेस लेवल कमी ठेवून आपल्या ब्रेस्ट मिल्क जर्नीवरती कॉन्सन्ट्रेट करणं जास्त गरजेचं आहे. तर ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोचवा. आणि अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.